हॅलो गाईज, संडे डे 2 व्लॉगिंगमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज आमची मॉर्निंग ही खूपच लेट झाली होती. आज आमच्या चेहऱ्यावर एवढं हसू का आहे हे पुढे कळेलच. त्यानंतर पिल्लूच्या पप्पांचा ऑफिसला जायचा टाईम झाला, ते निघून गेले. पिल्लूची झोप झाली शांतपणे. झोप झाल्यानंतर त्याला लागली होती भूक, आणि भूक लागल्यानंतर पिल्लूने असं मस्त मस्त गोड गोड जेवण केलं. त्यानंतरून पिल्लूला घेऊन आम्ही बागेत फेरफटका मारला. आमची बाग कशी आहे, कसली आहे हे सगळं मी पुढच्या व्लॉगमध्ये सांगेलच. त्यानंतर पिल्लूची दीदीसोबत अशी मस्त छानपैकी मस्ती चालू होती. मस्ती झाल्यानंतर संडे होता, त्यामुळे सगळ्याजणी ड्रॉइंग काढण्यासाठी बसल्या होत्या. आणि ड्रॉइंग असेल आणि मी मागे राहील असं कधी होणार नाही. मी पण चान्स मारून घेतला. पिल्लूनेही त्यांच्यासोबत रंगरंगोटी करण्यासाठी घेतलं होतं. आज पिल्लूला भेटण्यासाठी त्याचा मामा आजी बाबा येणार होते. आले त्याच्यानंतर पिल्लूने काय ते रंग दाखवायचे ते दाखवलेच. ते गेल्यानंतर पिल्लूचं काय ते आवरलं. मग दीदीचा अभ्यास चालू होता. संडे असल्यामुळे होमवर्क आम्हाला खूप होता, पण करायची अजिबात इच्छा नव्हती. ते सगळं आवरून आम्ही पटापटा निघालो गावात आम्हाला थोडंसं काम होतं, त्यासाठी आम्ही गावात निघालो. गावात गेल्यानंतर आज विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा मस्त योग जुळून आला होता. दर्शन झालं, घरी आलो. घरी आल्यानंतर आमचं बाळ 7 महिन्याचं पूर्ण झालं. सो क्रिसमस थीम केली होती. बाळ आता लगेचच पालथं पडतं, त्यामुळे लगेचच 2-4 क्लिक्समध्येच तो पालथा पडला. आणि हो, सकाळचं हसू या कारणामुळे की आम्ही जो घातलेला ब्लॅक टी-शर्ट आहे तो आम्ही कालच डीमार्टमधनं विकत घेतला होता. आणि सगळ्यांसाठी खरेदी झाली, पण बायकोसाठी काहीही खरेदी नव्हती. त्यामुळे आज लगेच ऑफिसला जाताना नवीन शर्ट घालून बायकोला जळवायचं काम चालू होतं, आणि हसून हसून असं ऑफिसला निघाले. सो बाय बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.